मला शिक्षकांना कुणालाच आवडत नाही. कारण आम्ही बालमानसी जर बघतो की लहान मुलाचं वय वर्ष 6 वर्ष ते 7 ते 12 वर्ष होते, 3 लँग्वेज शिकण्याची त्याची मानसिकता नसते. हे कुठले शिक्षण तज्ञ आहेत की जे या अशा भाषा लागतात? तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर 3 भाषा असतील तर युपी मध्ये कुठल्या भाषा शिकवणार? कर्नाटकला. आणि जर का ते म्हणतात ना की 20 पालक जर तयार असतील तर आम्ही तुम्हाला ऑप्शन दुसरी भाषा, मग 20 पालकांनी जर राजीनामा मागितला तर भुसे राजीनामा देणार आहे का? नाही, पण हे आता तुम्ही पंडित सर आहेत त्यांनी पण त्यांनी पण सांगितलं की हे काय होणार नाही. आमचा तर विरोधच नाही. आम्ही सहसा कुठल्या शाळा शिकवायला लागली चालू केलं तर आम्ही तो विरोध करणारच आहोत. आता आम्ही बघतोय तर बुक्स वगैरे पण अवेलेबल नाहीच आहे. नाही आमच्याकडे तर तसंच आहे. कारण आम्ही सुद्धा त्यावेळेला ते इंग्लिश सुद्धा आम्ही 5वी आणि हिंदी पण 5वी शिकवत होतो. आणि तरी पण ह्या पदावर बसलोय ना. झेडपीच्या शाळेत गेलो 4थी पर्यंत एक पाटी एका पाटीवरच निबंध लिहिला, तिथेच गणित लिहिली, सगळं केलं. आणि आमच्या बरोबरची मुलं पाहिलं ते डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, असं काही नाही. तुम्ही इंग्लिशच घेतलं पाहिजे. उलट मराठी माध्यमातून आणि आपल्या त्याच्यातून कन्सेप्ट जेवढे क्लिअर होतात तेवढ्या परकीय भाषेतून होतच नाही. इव्हन गुजरातमध्ये पण हिंदी नाहीच आहे. अरे हे सगळं आहे मान्य आहे. तर कसं आहे माहिती का, शासकीय परिपत्रक आले ना आम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून पोचला करावी लागते. आता इंग्लिश असं नाही झालं पण समजा ओळखतात सगळ्यांना. हो आम्ही कळवू लागतं. फक्त काय माहिती का